हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल मराठी डिजिटल वर्ल्ड. मित्रांनो, आज आपल्या सरकारच्या सिरीजचा 4था व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण आज एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाइल सर्टिफिकेट कशा पद्धतीने काढायचे, म्हणजे वय, राष्ट्रीयत्व आणि आदिवासी प्रमाणपत्र हे ऑनलाईन पद्धतीने अवघ्या काही वेळामध्ये आणि थोड्याशा खर्चामध्ये ऑनलाईन कशा पद्धतीने आपण ह्याला साठी अप्लाय करायचं आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला न स्किप करता संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजतील. आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. सो विदाउट वेस्टिंग अवर टाइम, लेट गेट स्टार्टेड. मित्रांनो, जे जुने व्ह्यूअर्स आहेत त्यांना तर माहितीच आहे, आपण आपल्या चॅनलवरती आपले सरकार या पोर्टलवरील जे विविध डॉक्युमेंट्स निघतात ते डॉक्युमेंट कशा पद्धतीने काढायची याची एक सिरीज चालू केलेली आहे. या सिरीजमध्ये ऑलरेडी 3 व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. यामध्ये कास्ट सर्टिफिकेट कशा पद्धतीने काढायचं आहे, त्याचबरोबर शॉप ॲक्ट लायसन कशा पद्धतीने काढायचे आणि उत्पन्नाचे प्रमाणपत्र कशा पद्धतीने काढायचे, हे 3 व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. मित्रांनो, त्या व्हिडिओच्या प्लेलिस्टची लिंक तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ सुद्धा चेक करू शकता. मित्रांनो, आज आपला हा 4था व्हिडिओ आहे आपल्या सरकार सिरीजमधला. तर या सिरीजमधल्या 4थ्या व्हिडिओमध्ये आपण एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाइल सर्टिफिकेट ऑनलाईन कशा पद्धतीने काढायचे हे बघणार आहोत. मित्रांनो, यामध्ये आपण रिक्वायर्ड असणारे डॉक्युमेंट्स, स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रोसेस आणि यासाठी आपल्याला एकूण किती चलन पे करावं लागतं अशा पद्धतीची माहिती, त्याचबरोबर हे डॉक्युमेंट निघण्यासाठी किती कालावधी लागतो अशी पद्धतीची सगळी इन्फॉर्मेशन, म्हणजे टोटल A to Z इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये आज कव्हर करणार आहोत. सो व्हिडिओ तुम्ही न स्किप करता बघायचे आणि शक्य झालं तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की मला सपोर्ट करा, जेणेकरून चॅनलचे सबस्क्रायबर वाढले तर मी असेच इन्स्पायर होऊन तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येऊ शकतो आणि याचा मला सुद्धा थोडाफार फायदा होऊ शकतो. तर ठीक आहे, या ठिकाणी जास्त वेळ न वाया घालता आपण मेन व्हिडिओसाठी या ठिकाणी सुरू करूयात. मित्रांनो, वेबसाईटची लिंक मी तुम्हाला नेहमीप्रमाणे डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तरी सुद्धा मी एकदा तुम्हाला वेबसाईट जी आहे ती सांगतो. तर या ठिकाणी सर्वात अगोदर तुम्हाला गुगलवरती यायचं. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला आपले सरकार .mahaonline.gov.in ही वेबसाईट ओपन करायची आहे. ठीक आहे, ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल. यामध्ये आता जे व्ह्यूअर्स ह्याच्या अगोदरचे व्हिडिओ त्यांनी बघितलेले असतील त्यांना या ठिकाणी रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचे माहीत आहे, परंतु जे नवीन व्ह्यूअर्स फक्त ह्या व्हिडिओवरती चाललेले असतील त्यांना नवीन युजरची जे रजिस्ट्रेशन आहे ते कसं करायचं हे माहीत नाही. सो त्यांच्यासाठी थोडक्यामध्ये आपण एकदा नवीन युजरचं रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं हे बघूयात. आणि ज्यांना नवीन युजरचं रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं हे माहीत असेल ते थोडंसं पार्ट जो आहे तो स्किप करू शकता. ठीक आहे, तर या ठिकाणी नवीन युजरचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला न्यू युजर रजिस्टर्ड हिअर हे ऑप्शन प्रोव्हाइड केलेले. सिंपली यावरती क्लिक करायचे. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल. यामध्ये तुम्ही 2 पद्धतीने रजिस्ट्रेशन करू शकता. एक म्हणजे तुमच्या मोबाईल नंबरवरती OTP व्हेरीफाईड करून, दुसरं म्हणजे अपलोड डॉक्युमेंट्स करून या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. तर 1 नंबरचं जे ऑप्शन आहे हे एकदम सोपी पद्धत आहे. मी तुम्हाला हे रिकमेंड करेल की 1 नंबरचं ऑप्शन तुम्ही चूज करा. त्यानंतर तुमचा जिल्हा कोणता आहे तो जिल्हा निवडायचा आहे, तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. सेंड OTP वरती क्लिक करा. आलेला OTP या रकान्यामध्ये फिलअप करायचा. त्यानंतर या ठिकाणी एक युजरनेम तयार करायचं. तर युजरनेम तुम्ही काही टाकू शकता. यामध्ये तुमचं नाव, त्यानंतर तुम्ही या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकू शकता, आधार नंबर टाकू शकता, हवा असेल ते तुम्ही युजरनेम टाकायचे. त्यानंतर तुम्हाला चेक अवेलेबिलिटीवरती क्लिक करायचे. जर युजरनेम अवेलेबल असेल तर तुम्हाला या ठिकाणी पासवर्ड टाकण्यासाठीचं ऑप्शन प्रोव्हाइड केलं जातं. तर मित्रांनो, लक्षात घ्यायचं, पासवर्ड जो आहे त्यामध्ये एक कॅपिटल लेटर, बाकीचे स्मॉल लेटर यूज केले तरी चालतील. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इनिशियल्स वापरायचे, ज्यामध्ये की हॅश, स्टार अँड पर्सेंटेज अशा पद्धतीचे तुम्ही या ठिकाणी सिम्बॉल वापरू शकता. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला न्यूमरिक सुद्धा वापरायचे. तर या ठिकाणी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही पासवर्ड टाकायचं. पासवर्ड या ठिकाणी टाकायचं, पासवर्ड कन्फर्म करायचं. पासवर्ड कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव जे आहे ते इंग्लिशमध्ये टाकायचं आहे, मराठीमधलं नाव ऑटोमॅटिक येईल. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ टाकून एज सुद्धा ऑटोमॅटिक या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर आय ॲक्सेप्टवरती क्लिक करायचं आणि या ठिकाणी रजिस्टरवरती सिंपली क्लिक करायचं. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन आहे ते करून घ्यायचं. आता आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सिंपली तुमचा युजर ID जो आपण आता तयार केला होता आणि पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. खाली दिलेला जो कॅप्चा कोड दिलेला आहे त्या ठिकाणी तो कॅप्चा कोड सुद्धा या ठिकाणी टाकायचा आहे आणि सिंपली आपल्याला आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा निवडून या ठिकाणी लॉग इन वरती क्लिक करायचं आहे.
लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या डॅशबोर्डवरती याल. या ठिकाणी तुम्हाला ह्या डॅशबोर्डची लँग्वेज हवी असेल तर ती तुम्ही इंग्लिशमध्ये करू शकता किंवा मराठीमध्ये. या ठिकाणी वरच्या राईट साईडला जो कोपऱ्यामध्ये इंग्लिश मराठीचं ऑप्शन दिलेलं असेल त्या ठिकाणी तुम्ही लँग्वेज सुद्धा चेंज करू शकता. ठीक आहे. आता लेफ्ट साईडला या ठिकाणी मेनू बार दिलेला आहे. यामध्ये आपल्याला एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल काढण्यासाठी काय करायचं, या ठिकाणी स्क्रोल करायचं खाली. या ठिकाणी तुम्हाला महसूल विभाग हे ऑप्शन या ठिकाणी सर्च करायचं. ठीक आहे. महसूल विभाग. आता ज्यांनी या ठिकाणी इंग्लिश पेज घेतलेलं आहे त्यांच्याकरिता रेव्हेन्यू डिपार्टमेंट येईल. ठीक आहे. आता जेव्हाती क्लिक करा, यावरती क्लिक केल्यानंतर उपविभाग निवडायचा. यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा महसूल सेवा घ्यायचं म्हणजेच रेव्हेन्यू सर्व्हिसेस या ठिकाणी घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आता एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल काढायचं तर तुम्हाला या ठिकाणी वय, राष्ट्रीयत्व आणि आदिवासी प्रमाणपत्र हे ऑप्शन दिसेल. सिंपली ज्या दिलेल्या गोलवरती क्लिक करून पुढे जावरती क्लिक करायचं. ठीक आहे. आता या ठिकाणी नवीन पेज ओपन होईल. यामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला महसूल विभाग अंतर्गत येणाऱ्या ज्या लिस्ट आहेत त्या या ठिकाणी लिस्ट दिसतील. या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्व्हिस लिस्ट, यावरती क्लिक करायचं. यावरती क्लिक केलं तर तुमच्यासमोर महसूल विभाग अंतर्गत येणाऱ्या सर्व डॉक्युमेंट्सची लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे. आज आपण वय, राष्ट्रीयत्व आणि आदिवासी प्रमाणपत्र म्हणजेच एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल सर्टिफिकेट हे कसं काढायचं हे बघणार आहोत. सो या ठिकाणी 1 नंबरचं ऑप्शन यावरती क्लिक करायचं. ठीक आहे. आता यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या प्रमाणपत्र काढण्यासाठी जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स असतील ते डॉक्युमेंट या ठिकाणी दिलेले आहेत. आता एक एक करून आपण कोणते कोणते डॉक्युमेंट ह्या ठिकाणी लागणार आहे ते तुम्हाला मी सांगतो. तर एक लक्षात घ्यायचं, या ठिकाणी ओळखीचा पुरावा यामध्ये खाली दिलेल्या 6 डॉक्युमेंटपैकी कुठलेही एक डॉक्युमेंट तुम्ही ॲज अ आयडेंटिटी प्रूफ म्हणून यूज करू शकता. यामध्ये आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, ड्रायव्हिंग लायसन आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता जे जे डॉक्युमेंट्स आहेत कुठले कुठले लागतात ते. व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही पुश करून हे डॉक्युमेंट एकदा वाचून घ्यायचे. त्यानंतर पत्त्याचा पुरावामध्ये सुद्धा तुम्हाला दिलेल्या 7 डॉक्युमेंटपैकी कुठलेही डॉक्युमेंट घ्यायचे. कोणते डॉक्युमेंट तुम्ही लागतात ते तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ पुश करून बघा. त्यानंतर 15 वर्षापासून वास्तव्य सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे अपलोड करावीत किमान एक. आता 15 वर्षापासून आपण या ठिकाणी राहतो हे याचं वास्तव्य सिद्ध करण्यासाठीचं लागणारं एक डॉक्युमेंट तुम्हाला कुठलंही खाली दिलेल्या डॉक्युमेंटपैकी यूज करायचं. त्यामध्ये कुठलं कुठलं आहे, वडिलांचे किंवा पतीचं आदिवासी प्रमाणपत्र असेल, त्यानंतर विवाह प्रमाणपत्र असेल जे की अविवाहित असतील त्यांच्यासाठी हे लागू होतं. त्यानंतर 7-12-8 असतील किंवा भाडे पोचपावती असेल, या ठिकाणी वीज बिल देयक असतील म्हणजे वीज जे आपण लाईट बिल भरतो त्याचं बिल असेल किंवा मतदान कार्ड असेल किंवा या ठिकाणी शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड असेल किंवा मालमत्ता कर पावती असेल. तर एवढ्यापैकी तुम्ही एक गोष्ट या ठिकाणी द्यायची आहे. ठीक आहे. आता वयाचा पुरावा म्हणून या ठिकाणी तुम्ही जन्म दाखला देऊ शकता, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र देऊ शकता किंवा प्राथमिक शाळेत प्रवेश घेतलेला जो उत्तर असतो निर्गम उत्तरा तो देऊ शकता. तर हे काही डॉक्युमेंट्स आहेत, हे डॉक्युमेंट या ठिकाणी लागतील. आता लक्षात घ्यायचं ही जे एज आणि नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल काढण्यासाठी तुम्हाला किती दिवसाचा कालावधी यामध्ये लागणार आहे. तर या ठिकाणी एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल काढण्यासाठी तुम्हाला 15 दिवसाचा कालावधी लागतो. 15 दिवसाच्या आतमध्ये तुमचं हे डॉक्युमेंट जे आहे ते ऑनलाईनरित्या या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. आता डॉक्युमेंट या ठिकाणी किती दिवसात भेटणार आहे तुम्हाला समजलेलं आहे. डॉक्युमेंट काढण्यासाठी कोणते कोणते कागदपत्र लागतील हे सुद्धा तुम्हाला समजलेलं आहे. आता डॉक्युमेंट काढण्यासाठी आपल्याला पुढे जावरती सिंपली क्लिक करायचं आहे. तर पुढे जावरती क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला 3 स्टेपमध्ये जो फॉर्म आहे तो फिलअप करायचा आहे. यामध्ये 1 नंबरला अर्ज आहे, 2 नंबरची जी स्टेप आहे ती दस्तावेज अपलोड करा म्हणजे आपल्याला जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करायचे, त्यानंतर शुल्क भरा. ठीक आहे. आता आपण 1 नंबरची जी स्टेप आहे ती पूर्ण करूयात. या ठिकाणी सर्वात अगोदर आपल्याला काय विचारलं जातं, तुमची माहिती आधारवरून घ्यायची का. त्या ठिकाणी सिंपली आपल्याला यसवरती क्लिक करायचे. या ठिकाणी आपल्याला आपला आधार नंबर एंटर करायचा आहे. त्यानंतर सिंपली तुम्हाला या ठिकाणी सेंड OTP वरती क्लिक करायचे. तुमच्या आधारशी लिंक असणाऱ्या मोबाईल नंबरवरती OTP येईल. तो OTP आपल्याला या रकान्यामध्ये एंटर करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर सिंपली काय करायचं आहे, सबमिटवरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केलं की आधार OTP सक्सेसफुली व्हेरीफाईड अशा पद्धतीचा एक मेसेज पॉपअप होईल. त्याला ओके वरती क्लिक करा. त्यानंतर खाली या ठिकाणी अर्जदाराचे वैयक्तिक तपशील, यामध्ये नाव तुमचं इंग्लिशमधलं, मराठीमधलं नाव, वडिलांचं नाव, हे सगळं डिटेल्स ऑटोमॅटिक घेतले जातील कारण आपण या ठिकाणी आधारवरून माहिती घेण्यासाठी कन्सल्ट केलं होतं. ठीक आहे. ह्या गोष्टी आलेल्या आहेत. यामध्ये आपल्याला काही काही गोष्टी आल्या नसतील ते फिलअप करायच्या, जसं की या ठिकाणी आपला मोबाईल नंबर नसेल, आपला ईमेल ID नसेल तो या ठिकाणी टाकायचा आहे. आता या ठिकाणी व्यवसायामध्ये तुमचा जो काही व्यवसाय असेल तो व्यवसाय या ठिकाणी टाकायचा आहे. तुम्ही शेतकरी असाल शेतकरी, विद्यार्थी असाल विद्यार्थी, जे काही या ठिकाणी तुमचा व्यवसाय असू शकतो, उद्योग असू शकतो, ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. मी या ठिकाणी कामगार घेतलेला आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी खाली स्क्रोल करायचं. या ठिकाणी एक विचारलेलं आहे लाभार्थी अल्पवयीन आहे का. आता लक्षात घ्यायचं आहे लाभार्थी कोण असू शकतो आणि अर्जदार कोण असू शकतो हे दोन्ही गोष्टी तुम्हाला समजणं खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये जे
विद्यार्थी असतील किंवा जे कोणी हे एज अँड नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल सर्टिफिकेट काढणार आहे त्याचं वय जर 18 वर्षापेक्षा कमी असेल तर त्याचा अर्ज जो आहे तो त्याच्या वडिलाच्या नावे करायचा आहे. ठीक आहे. जर समजा लाभार्थी 18 वर्षाच्या खालील असेल तर अर्जदार वडील असतील आणि लाभार्थी स्वतः 18 वर्षाच्या पुढील असेल तर लाभार्थी सुद्धा तो स्वतः असणार आहे. ठीक आहे. त्या ठिकाणी आता अर्जदार अल्पवयीन आहे का त्या ठिकाणी असेल तर हो वरती क्लिक करा, नसेल तर नाही वरती क्लिक करायचे. अर्जदाराचे नाते या ठिकाणी स्वतः येणार आणि जर तुम्ही या ठिकाणी होय केलं त्या ठिकाणी तुम्हाला मुलगा किंवा मुलगी दोन्हीपैकी एक ऑप्शन चूज करायचं. ठीक आहे. आता मी स्वतः अर्जदार आहे सो मी या ठिकाणी नाही करणार आहे, अल्पवयीन नाही आहे मी. सो या ठिकाणी आता नातं अर्जदाराचे नातं स्वतः येणार. ठीक आहे. खाली स्क्रोल करायचंय. या ठिकाणी तुम्हाला लाभार्थ्याचे नाते हा तपशील आहे, लाभार्थ्याचं नाव या ठिकाणी लिहायचं, लाभार्थ्याचा मोबाईल नंबर. आता नाव ऑटोमॅटिक आलेलं आहे कारण आपण या ठिकाणी स्वतः केलेले. मोबाईल नंबर या ठिकाणी टाका किंवा नका टाकू, कंपल्सरी नाही आहे. ठीक आहे. खाली स्क्रोल करा. अर्जदाराचा निवासी तपशील या ठिकाणी पत्ता टाकायचा आहे. पत्त्यामध्ये तुमचा पत्ता जो काही लँडमार्क नियर बाय काय असेल ते पत्ता, जिल्हा, तालुका, गाव आणि पोस्टचा पिनकोड या ठिकाणी टाकायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर खाली स्क्रोल करा. जन्माचा तपशील या ठिकाणी जन्माचा पत्ता वरीलप्रमाणे आहे का त्याला येस वरती क्लिक करा. ठीक आहे. खाली स्क्रोल करा. लाभार्थ्याचं शैक्षणिक माहिती या ठिकाणी शैक्षणिक माहितीमध्ये तुम्ही लाभार्थी कितवीला आहे किंवा कितवी झालेली आहे ते या ठिकाणी टाकायचे. त्यानंतर संस्था कुठली आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड मी टाकतो. त्यानंतर या ठिकाणी वर्ष निवडा. या ठिकाणी तुम्ही तुमचं पासिंग इयर टाकायचं, जे काही तुमचं पासिंग इयर असेल ते पासिंग इयर या ठिकाणी टाकायचं आहे. शाळा सोडल्याचं वर्ष या ठिकाणी तुम्हाला विचारलं जातं, शाळा सोडल्याचं वर्ष सुद्धा या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी शैक्षणिक नाव आणि पत्ता या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. या ठिकाणी तुम्ही तुमच्या शाळेचा पत्ता वगैरे टाकून या ठिकाणी सिंपल तुम्हाला ॲडवरती क्लिक करायचं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या शाळेचं नाव आणि पत्ता टाकून या ठिकाणी ॲडवरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी लाभार्थ्याची शैक्षणिक माहिती अशा पद्धतीने ॲड होईल. त्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे. अर्जदार इतर राज्यातून महाराष्ट्रामध्ये स्थलांतरित झालेला असेल तर या ठिकाणी येस किंवा नाही करायचं आहे. ठीक आहे. तर मी नाही आहे सो मी या ठिकाणी नाहीच करणार आहे. ठीक आहे. त्यानंतर कराराचे तपशील या ठिकाणी मला मंजूर आहे यावर बॉक्सवरती क्लिक करायचं आणि समावेश करावरती क्लिक करायचं आहे. समावेश करावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एकदा विचारलं जातं जर तुम्ही एकदा सबमिट केलं तर तुम्ही यामध्ये सुधारणा करू शकणार नाही. ओके. त्यावरती ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज यशस्वी जतन करण्यात आलेला आहे. आपल्याला आपल्या या ठिकाणी अर्ज क्रमांक देण्यात येईल आणि पुन्हा सांगितलं आहे या ठिकाणी कृपया दस्तावेज अपलोड करा. ठीक आहे. आता आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे त्यासाठी आपल्याला ओकेवरती सिंपली क्लिक करायचे. ओकेवरती क्लिक केलं की आपण डॉक्युमेंट अपलोड करण्याच्या पेजवरती याल. या ठिकाणी सर्वात अगोदर आपल्याला फोटो अपलोड करायला सांगितलं जातो. लक्षात घ्यायचं आहे फोटोची जी उंची आहे ती 200 ते 212 पिक्सलमध्ये असली पाहिजे आणि जी रुंदी आहे ती 160 पिक्सलमध्ये असली पाहिजे. ठीक आहे. या ठिकाणी तुम्ही तुमचा फोटो अपलोड करून घ्या. त्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे. या ठिकाणी आता ओळखीचा पुरावा यामध्ये मी आधार कार्ड घेणार आहे. या ठिकाणी चूज फाईलवरती क्लिक करून तुम्ही तुमचं आधार कार्ड जे आहे ते या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे. त्यानंतर खाली या ठिकाणी पत्त्याचा पुरावामध्ये सुद्धा मी आधार कार्डच घेत आहे. त्या ठिकाणी आधार कार्ड जर तुम्हाला दुसरं कोणतं डॉक्युमेंट या ठिकाणी घ्यायचं असतील तर ते डॉक्युमेंट तुम्ही घेऊ शकता. या ठिकाणी ते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. त्यानंतर या ठिकाणी 15 वर्षापासून वास्तव्यात असल्यास वास्तव्य सिद्ध करण्याचा कागदपत्र या ठिकाणी अपलोड करायचं. यामध्ये मी शिधापत्रिका घेत आहे. शिधापत्रिका सुद्धा या ठिकाणी चूज फाईलवरती क्लिक करून आपल्याला या ठिकाणी जी शिधापत्रिका आहे ती शिधापत्रिका अपलोड करून घ्यायची. ठीक आहे. त्यानंतर खाली स्क्रोल करा. या ठिकाणी वयाचा पुरावा यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला किंवा तुम्ही निर्गम उतारा सुद्धा या ठिकाणी देऊ शकता. मी शाळा सोडल्याचा दाखला या ठिकाणी अपलोड करत आहे. सो तुम्ही तुमच्याकडे जो अवेलेबल असेल ते तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. त्यानंतर खाली स्क्रोल करा. या ठिकाणी आय ॲग्री द अबव सेल्फ डिक्लेरेशन या बॉक्सवरती क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अपलोड डॉक्युमेंटवरती सिंपली क्लिक करायचं. अपलोड डॉक्युमेंट्सवरती क्लिक केल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट यशस्वीरित्या जतन करण्यात आलेले आहेत. कृपया सेवा प्राप्तीसाठी शुल्क भरा अशा पद्धतीचा एक मेसेज पॉपअप होईल. ओकेवरती सिंपली क्लिक करा. आता मित्रांनो ह्या डॉक्युमेंटसाठी आपल्याला एकूण 69 रुपये इतकं चलन पे करायचे. तर या ठिकाणी चलनची डिटेल्स तुम्हाला दिलेली असेल. चलन भरण्यासाठी या ठिकाणी पुष्टी करावरती क्लिक करायचे. या ठिकाणी नवीन पेज ओपन होईल. यामध्ये आपण 4 पद्धतीनं जे चलन आहे ते पे करू शकतो. यामध्ये वॉलेट आहे, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि IMPS द्वारे. या ठिकाणी मी तुम्हाला रिकमेंड करेन क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड हे चूज करा. त्यानंतर या ठिकाणी पे गव्हर्नमेंटवरती क्लिक करायचे. त्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंटवरती क्लिक करायचे. या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, वॉलेट आणि UPI द्वारे पेमेंट करू शकता. मी सिंपली तुम्हाला या ठिकाणी UPI द्वारे पेमेंट करायचं रिकमेंड करेल. UPI वरती क्लिक केले की शो QR कोड ऑप्शन येईल. या ठिकाणी शो QR कोडवरती क्लिक करून तुम्हाला तुमच्यासमोर एक QR कोड येईल. हा QR कोड स्कॅन करून तुम्ही 69 रुपयाचे चलन जे आहे ते पे करू शकता. तर ठीक आहे. चलन पे केल्यानंतर पुन्हा तुम्हाला आपल्या सरकारच्या डॅशबोर्डवरती यायचे. या ठिकाणी लेफ्ट साईडचा जो मेनू बार आहे त्यामध्ये पुन्हा एकदा महसूल विभाग घ्यायचा आहे. या ठिकाणी महसूल विभाग चूज केल्यानंतर तुम्हाला
सिंपली या ठिकाणी उपविभागामध्ये महसूल सेवा निवडून पुढे जावरती क्लिक करायचं. ठीक आहे, पुढे जावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी नवीन टॅब ओपन होईल. यामध्ये महसूल विभागाअंतर्गत जेवढे काही तुम्ही डॉक्युमेंट्स या ठिकाणी काढलेले आहेत त्याची लिस्ट प्रोव्हाइड होईल. या ठिकाणी आता माझ्याकडे 3 डॉक्युमेंट तुम्हाला दिसत असतील. आता आपण काढलेले डॉक्युमेंट आहे एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल, जे की 1 नंबर आलेले. या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर असेल, अर्जदाराचं नाव, सर्व्हिस कोणती घेतलेली आपण, एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल. या ठिकाणी डॉक्युमेंट स्टेटस अपलोड आहे. पेमेंट स्टेटस या ठिकाणी पेंडिंग आहे बघा, कारण मी आणखीन पेमेंट या ठिकाणी केलेली नाही, कारण मी हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासाठी बनवलेला आहे, कारण मला जे डोमिसाईल सर्टिफिकेट आहे ते काढायचं नाही, फक्त तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. सो या ठिकाणी मला पेमेंट पेंडिंग दिसत आहे. मेकअप पेमेंट मला या ठिकाणी ऑप्शन येत आहे. तुम्ही जर पेमेंट केलेलं असेल तर तुम्हाला पेमेंट जी डेट येईल या ठिकाणी पेमेंट स्टेटस सक्सेसफुल येईल. या ठिकाणी तुम्हाला पेमेंट केलेली रिसिप्ट जी पेंडिंग दिसत आहे मला तुम्हाला या ठिकाणी रिसिप्ट काढण्यासाठी डाउनलोड करायचं ऑप्शन येईल. त्यानंतर या ठिकाणी ॲप्लिकेशन स्टॅटस जे आहे त्या ठिकाणी आता नॉट कम्प्लिटेड आहे, तुम्हाला या ठिकाणी कम्प्लिटेड येईल आणि या ठिकाणी सर्टिफिकेट डाउनलोड जर ते जनरेट झालं त्या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड करण्याचं ऑप्शन येईल. तर ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल सर्टिफिकेट हे घर बसल्या कमी वेळामध्ये कमी खर्चामध्ये तुम्ही काढू शकता. तर ठीक आहे, आशा करतो मित्रांनो तुम्हाला आपले सरकार सिरीजमधले जे काही व्हिडिओ आहेत ते तुम्हाला आवडले असतील आणि या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही डाऊट असतील तर मला तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये याच्या रिलेटेड विचारू शकता. नक्की मी तुमच्या कमेंटला रिप्लाय करेल. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा, म्हणजे ही नॉलेजेबल इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचून जाईल. आणि आणखीन एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून नक्की मला सपोर्ट करा. ठीक आहे, भेटूयात अशाच एका नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.